टोन्या, अरे टोन्या, गावली का रे डिंपल? आणि तो बाबूंना आम्ही गेली होती तिला हुडकायला, आणली का हुडकून? नाही अगं आई, रातभर ते दोघं बी बाहेर आहेत, कुणीच नाही आलं. टोन्या जा बरं, जा जा तू जाऊन बघून ये. आता एवढी समधी गेल्यात ना, परत मी जातो म्हणजे परत एवढी समजी लोक मला हुडकतील. थांब थांब, मम्मी आली. मम्मी गावली दीदी, मम्मी. नाही गावली, समजा गाव पालत पडलं, कुठं बी गावली नाही. बया काय करू या पोरीचं, तीच कळणं झालंय मला तर. आणि नाम्यान बाबू गेलेले ते कुठं आहेत मग? ती गेलीत आजूबाजूच्या गावात. ती कुठं कराडला बिराडला गेली का ती बघायला गेली त्या. अगं पोरगी पुटुशी आहे, ती कुठं असल, काय करत असल? मुडद्यानी पार घराची माझ्या वाट लावली. त्याची लाकडं गेली नदीला, त्याचं मड गेलं मसनात लवकर. ए मम्मी, अगो दीदीला फोन लावून बघ की. अरे काल रातच्यापासून बघत्या, फोनच बंद लागतोय तिचा. अगं परत लाव फोन, सारखा लावला तर काय बिघडल होय? एकदा फोन लागला ना म्हणजे सगळ्यांचा जीव भांड्यात पडेल. लाव. काय होतंय, लागतोय का? बंदच लागतोय अजून ती. मंगले, मला एक शंका येते बघ. त्या जिमिनीच्या व्यवहाराचे पैसे घेऊन ही डिंपी पळून तर गेली नसेल ना ग? नाही नाही अक्का, अहो डिंपल असं काय करणार नाही, उगाच काय बी बोलू नका. डिंपलनं मला शब्द दिलाय, ती म्हणाली आता मी तुझा विश्वास तोडणार नाही मम्मी. हवा भेटली का डिंपल? कुठं आहे? हा दिसली का? आम्ही दोघं सगळीकडे हुडकून आलो, आम्हाला नाही दिसली. गावातल्या सगळ्या लोकांना विचारलं पण त्यांना पण नाही दिसली ती. अहो एसटी स्टँड वर गेलो, हॉटेल वर गेलो, परत तिच्या जितक्या मैत्रिणी आहेत ना सगळ्यांकडे गेलो, कुठं बी नाही ती. मी म्हणतच होती या डिंपीची लक्षणं काय खरी दिसत नाही. वाड्याच्या डागदुजीला जेव्हा तिने पैसे दिलं होतं ना, तर मी म्हणले होते तिला विचारा कुठून पैसे आलं, पण नाही, माझं कुणी ऐकलं नाही. आता नक्की ती पैसे घेऊन पळून गेलेली असणार आहे. मंगल, अगं आपलं चुकलं, तेव्हा तिला विचारायला पाहिजे होतं, नाहीतर अशी वेळ आलीच नसती ग. अरे झालेल्या गोष्टीवर आता विचार करून काय उपयोग नाही, नका डोकं फोडत बसू. आता ती कुठं सापडेल, कशी मिळेल त्याचा विचार करा. मला वाटतंय ना आपण पोलीस स्टेशनला जाऊयात. कसं ती घाबरून कुठेतरी गेली असेल, आपण जामकर साहेबांना सांगूयात, ते बरोबर हुडकतील. नाही ना ग, त्या माणसामुळेच ही समजा घडलंय. त्यानं माझ्या कुटुंबाची घडी इसकाटली आहे. अगं त्यांनी नाही इस काढली, तुम्ही इस काढली त्या बाय भुलव्याच्या नादाला लागून. नाम्या म्हणतोय ना ते बराबर आहे. तुम्ही ते इन्स्पेक्टरची गाठ घ्या, तोच आता काहीतरी करेल बराबर. मंगल, नामाच मला पटतंय. नामा चल आपण जाऊ पोलीस स्टेशनला. बाबू बाबू बाबू, डिंपल. भाऊजी डिंपल गावली का? कुठं आहे मला सांगा की कुठं आहे डिंपल? अरे बोल की लवकर. डिंपलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या काल रातच्याला. आणि आज कोर्टामध्ये हजर करणार आहे त्या. झालं, जे व्हायला नको पाहिजे ना तेच झालं. काय काय दिवस बघायचे काय माहिती आम्ही इथं. स्वतःच्या हाताने पायावर दगड मारून घेतलायस तू. मला चांगलंच माहित आहे मी काय करते ती. तू जे करतीस त्याला मूर्खपणा म्हणतात. ही येड पण तुम्हीच आणली आहे माझ्यावर. गप बऱ्या बोलायला सांगितलं असतं ना पैसे कुठे ठेवले तर ही येळ चालली नसती. चल मी आज तुम्हाला साथ दिली,
पण उद्या कशावरनं तुम्ही मला आणि माझ्या पोटातल्या बाळाला एकट्याला सोडून जाणार नाही? कशावरनं मी तुमच्यावर विश्वास ठेवू? तुम्ही गेल्यानंतर माझ्या आणि माझ्या बाळाचं काय होईल याचा विचार तरी केलाय तुम्ही? नाही ना? मग मी आता तरी काय विचार करू तुमचा? मला माझ्या बाळाला जेलमध्ये नाही जन्माला घालायचं, त्याचं आयुष्य नाही खराब करायचं मला. तुला काय वाटतं तू हे जे सगळं वागतेस त्यामुळे हे तुला सोडून देतील? तुझ्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत ते. एक गोष्ट लक्षात ठेव, मला जर काही झालं तर तूही सुटणार नाहीस. डिंपल कपाडिया, माझी बात चिंता करायची नाही. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर आहे तुझ्या पाठीशी. यांच्या तर अजिबात नादी नको लागू, मागत पडेल तुला. ह्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही स्वतःची काळजी करा आणि इथून पुढं कोर्टात माझ्या विरोधात बोलताना जरा विचार करूनच बोला. आता कायमचं फासावर जायला जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला. ए डिंपल, फार मजा येते मला ही तडफड तडफड बघायला, पण ही तर सुरुवात आहे. इथून पुढे तर कंगनी बाबा, माझं घर हसत खेळत चाललं होतं. जशी परिस्थिती आहे तसं आम्ही जगलो. मी हात जोडते, पदर पसरते तुमच्यावर, पण माझ्या लेकीला या समजातनं बाहेर काढावं. माझं काय चुकलं? ती समधी घडीच कटून गेली. माझ्या लेकरांना लई सोचलंय, लई सोचलंय. मी कधी सुख देऊ शकले नाही तिला. माझ्यावर लई माया करायची, कधी दाखवायची नाही. पण घरासाठी लई झटलंय व माझं लेकरू, लई झटलंय. कंगनी बाबा, कंगनी बाबा, चमत्कार दाखवा किंवा माझ्या लेकराला, माझ्या लेकरासाठी, फक्त माझ्या लेकरासाठी. घरासाठी लई केलं तिने. ती पार्लर का काय ती सुरू केलं. सतत घराचाच विचार करत राहिलं. पण मी काय देऊ शकले नाही. तिच्यावरची जी काही संकट आहेत ना ती माझ्यावर येऊ दे, चालेल मला. फक्त तिला त्रास देऊ नका, तिला त्रास देऊ नका. मला तिचं त्रास बघवणं झालंय. माझी लेक पोटची आहे. ये बाई, शांत हो ग, रोडूस बाई, सगळं नीट होईल बघ. मंगलताई, आऊ नका काळजी करू, वहीन सगळं आधीसारखं. आधीसारखं समजा कसं नीट होईल? माझ्या लेकीच्या पदरात कधी चूक पडलं नाही. वा बारकी होती ना तेव्हा गरिबीमुळं मी तिथे लाड करू शकली नाही. मी कधीच काय तिला सुख दिलं नाही. लग्नाच्या वयाची आली ना तेव्हा असं वाटलं आता माझ्या लेकीचा संसार मी बघीन, ती सुखानं नांदल. पण 2 लग्न मोडली होती. कसं बस डॉक्टरांसोबत संसार सुरू केला. पण बघा की काय येळ आली याच्यावर. शांत हो बाई, शांत हो. मंगल, आवर स्वतःला. अगं असं रडून काय होणार आहे का? तू चल माझ्या बरोबर,
आपण कोर्टात जाऊ, डिंपलला भेटू. आता तिला सोडवायला काहीतरी केलं पाहिजे ना आपल्याला. चल बरं. वय वय मंगले, बाबू बराबर बोलतोय. नाही तर डिंपी एकदा अडकली ना तर आयुष्यभर सुटायची नाही त्या जेलात न. अशी कशी सुटणार नाही, अशी कशी सुटणार नाही. मी त्या साहेबांसमोर पदर बसली, भीक मागेन म्हणेन माझ्या डिंपलला सोडा. काय मी झालं तरी माझ्या डिंपलला सोडवेन, काय होते ना. चला आपण सुंदी जाऊया. चला चला. सावधान, जे साहेब येत आहेत. कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करा. जज साहेब, या डिंपल उर्फ सागरिका पाटील, आरोपी देवी सिंग याची पत्नी. नटवरची नटवर जज साहेब, माझी बायको आहे ती. हो तेच ते. जज साहेब, ही सुद्धा आरोपी सोबत प्रत्येक गुन्ह्यात सामील होती, पण आता माफीचा साक्षीदार व्हायला तयार झाली. बया मंगली, हा वकील काही येड्यागत बोलतोय. मला डिंपलला काही प्रश्न विचारायचे आहेत, मला परवानगी मिळाली. परमिशन ग्रँटेड, परवानगी आहे. डिंपल उर्फ सागरिका पाटील, तुम्ही आरोपीला कसं ओळखता? कसं ओळखता म्हणजे? पहिला दवाखाना त्यांनी आमच्या वाड्यातच चालू केलाय. डिंपल, अगं ते माझ्याबद्दल बोलताय, तू डॉक्टर अजित कुमार देव बद्दल बोलतेस. जज साहेब, कृपया आरोपीला ताकीद देण्यात यावी की त्याने मध्ये मध्ये बोलू नये आणि साक्षीदाराला मिसगाईड करू नये. हे बघा, तुम्हाला जेव्हा बोलायला सांगितलं जाईल ना तेव्हाच तुम्ही बोला. प्लीज मध्ये मध्ये बोलू नका, कळलं? थँक्यू जज साहेब. डिंपल, तुमचा नवरा नेमकं काय काम करतो? डॉक्टर होता, दवाखाना चालवायचा आधी. अगं डिंपल, मी कधी दवाखाना चालवायचो? तू माझ्याबद्दल बोल, डॉक्टर अजित कुमार देव बद्दल काय बोलते? तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडताय, कोर्टाचा अपमान करताय तुम्ही. तुम्हाला ज्या वेळेला बोलायला सांगितलं जाईल त्याच वेळेला बोला, समजलं? थँक्यू जज साहेब. डिंपल, ती सोनूची जमीन तुमच्या नावावर कशी? समजा उद्या मधुला आणि सोनूला काही झालं, काही बरं वाईट झालं, तर सगळ्यात पहिला संशय तुझ्यावर येणार, कारण हा जमिनीचा वाद ऑलरेडी पोलीस स्टेशन पर्यंत गेलाय. पोलिसांचा पहिला संशय तुझ्यावर, मग पोलीस तुला बेड्या ठोकते. नाही म्हणजे जेव्हा हा व्यवहार झाला त्यावेळेला तुमच्या अकाउंटमध्ये फक्त 4,000 रुपये होते. असं असतानाही एवढा मोठा करोडोंचा व्यवहार तुम्ही कसा काय केला?
जमीन मी नाही, डॉक्टरांनी घेतली. देवी सिंग ना? बर, तुम्ही सांगा तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? हे बघा जज साहेब, यात माझा काहीही संबंध नाहीये. हिने मला हे सगळं करायला सांगितलं आणि मी केलं. आता हिच्याकडे एवढे पैसे कुठून आले हे सुद्धा मला माहिती नाहीये. मी खूप साधा माणूस आहे. लोकांचं दुःख मला बघवत नाही. मला कोणाचं मन मोडायला आवडत नाही. मी लोकांची मदत करतो. तर मदत करणं हा जर का गुन्हा असेल तर तेवढाच माझा गुन्हा आहे. हे सगळं जे काही झालंय ते सगळं हिनेच केलंय. डॉक्टर, खोटं बोलू नका. मला फसवून माझी परवानगी न घेता तुम्ही सही घेतली होती. जज साहेब, ती एवढी लहान आहे का? तिला मी म्हणालो सही कर आणि तिने लगेचच केली. अहो, ती खूप हुशार आहे. पैशासाठी काहीही करायला तयार आहे. कित्येक वेळा पैशासाठी घरातून पळून गेली. बरं, तुम्हाला माझं खोटं वाटतंय तर तुम्ही तिच्या घरच्यांना विचारा. पैशासाठी काहीही करायला तयार होणारी मुलगी आहे ती. म्हणूनच तिने माझ्याशी लग्न केलंय आणि आता मला फसवते. वया मुगले, हा डॉक्टर काय बडबडतोय? माझं तर डोकं चालायचं बंद झालंय. बधीर झाल्यागत झालंय मला. डॉक्टर, किती खोटं बोलताय तुम्ही. आतापर्यंत तुम्ही काय काय केले सांगू त्यांना. बघितलं जज साहेब, भर कोर्टात मला ब्लॅकमेल केलं जाते. पैशासाठी वाटेल त्या थराला जायला तयार आहे ही मुलगी. अरे काय गेली आहे. मला कसा सांगू कळत नाहीये. माझ्यावर जो नीलमच्या खुनाचा आरोप आहे तो खून मी नाही तर डिंपलने केला. हे तुम्हाला खोटं वाटतं तर विचारा तिला.